नमस्कार, सुरेखाच फूडमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण कुरकुरीत असे कोबीचे मंचुरियन घरच्या घरी कसे करायचे ते बघणार आहोत। याच्यामध्ये मी मैदा, कॉर्नफ्लॉवर किंवा फूड कलर असा काही वापरलेला नाही। एक खास पदार्थ वापरला आहे ज्यामुळे मंचुरियन आपले असे कुरकुरीत होणार आहेत। हे मंचुरियन लहान मोठे कोणीही असे खाऊ शकतील असा पौष्टिक पदार्थ आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी मध्यम आकाराचा पत्ता कोबी घेतला आहे। कोबी असं स्वच्छ धुवून मिठाच्या पाण्यामध्ये 10 मिनिटे ठेवला, त्याच्यानंतर कपड्याने असं स्वच्छ पुसून घेतला आहे। कोबी घेताना असा हिरवा आणि असा घट्टसर बघून घ्यायचा। हे बघा, दाबल्यानंतर असा दबत नाही, याचा आता हा कोबी फ्रेश आहे। शिळा कोबी कसा ओळखायचा, तर असं दाबल्यानंतर तो असा दबला जातो, म्हणजे तो शिळा आहे आणि त्याचा कापल्यानंतर ना असा उग्र असा वास येतो, त्यामुळे मंचुरियनची चवही बिघडू शकते। चला तर मग आपण ह्याला आता कापून घेऊया। याला असं कापून घ्यायचं, ह्याचे असे 4 भाग करून घेऊया। आपण ह्याला किसणीच्या साहाय्याने किसून घेणार आहोत, त्यामुळे याचे 4 भाग करून घ्यायचे। इथे मी एक स्टीलची किसणी घेतली आहे, याने आपण याला किसून घेऊया। कोबी असा उभा धरायचा आणि किसायचा, म्हणजे छान किसला जातो। इथे आपला असा बारीक कोबी किसून, हे बघा असा बारीक बारीक किसला जातो। अशाच प्रकारे आपण सर्व कोबी किसून घेणार आहोत। बंद कर। इथे कोबी असा बारीक चिरून झाला आहे। काय असे मोठे मोठे चंक्स राहिले तर काहीच फरक पडत नाही। हे बघा, कोबीचा असा हा मधला भाग आहे पांढरा, हा कडक असतो, हा नाही घ्यायचा, त्यामुळे मंचुरियन मध्ये तो कचकच लागू शकतो। इथे मी 8 ते 9 बेडगी मिरच्या घेतल्या आहेत। त्याच्यात तिखटपणा येण्यासाठी 3 ते 4 लवंगी मिरच्या टाकल्या आहेत, त्याच्या बिया काढून घेतल्या आहेत आणि अर्धा तासासाठी गरम पाण्यात भिजवून ठेवल्या आहेत। आता आपण याची पेस्ट बनवून घेऊया। पेस्ट बनवून झाली आहे। आता पीठ मळण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया। इथे मी 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट अशी बारीक ठेचून घेतली आहे, ती टाकून घेऊया। थोडं जास्त टाकायचं म्हणजे चव चांगली लागते। अर्धा चमचा मिरेपूड, 1 चमचा असं चिली सॉस टाकला आहे। इथे मी डार्क सोया सॉस अर्धा चमचाच घेतला आहे। बारीक चिरलेला पातीचा कांदा घेतला आहे आणि छोटंसं असा गाजर किसून घेतला आहे आणि मीठ 1 अर्धा चमचा टाकून घ्यायचं आहे। मिठाचं प्रमाण कमीच ठेवायचं आहे, नाहीतर आपलं हे मिश्रण खरट होऊ शकते। ह्याच्यात हा सिक्रेट पदार्थ टाकून घेणार आहोत। हे मक्याचे पीठ आहे, हे बघा एवढे असे बारीक आहे। आपण मैद्याऐवजी मक्याचे पीठ वापरणार आहोत। हे मी पीठ माझ्या आईने गावाकडून दिले आहे, त्याचा मी इथे कॉर्नफ्लॉवर आणि मैद्याऐवजी मी मक्याचे पिठाचा वापर करणार आहे। याने मंचुरियन खूप छान आणि कुरकुरीत आणि स्वादिष्ट होतात। चला तर आपण टाकून घेऊया। अगोदर इथे मी 2 ते 3 चमचे टाकून घेणार आहे। लागेल असं आपण हे टाकून घेऊया। आता हाताच्या साहाय्याने ह्याला मळून घ्यायचं आहे। इथे मी बेडगी मिरचीची पेस्ट बनवली आहे। इथे फूड कलरचा वापर न करता आपण ही पेस्ट टाकून घेणार आहोत। तिखटपणासाठी ऑलरेडी ह्याच्यात लवंगी मिरच्या टाकल्या आहेत, त्यामुळे वरून तिखट टाकण्याची काही गरज नाही आहे। इथे मी 3 चमचे पेस्ट वापरले आहे, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही अजून वापरू शकता। इथे पेस्ट आणि पीठ व्यवस्थित मिक्स करून घेऊया। जास्त जोर लावायचा नाही, नाहीतर कोबी पाणी सोडू शकतं। इथे आपण कोणतीही टेस्टिंग पावडर किंवा अजिनोमोटोचा वापर केलेला नाहीये। इथे पीठ किती टाकायचं हे कोबीवर डिपेंड करतं। कोबीने जर जास्त पाणी सोडलं तर पिठाचा वापर आपल्याला इथे जास्त करावा लागेल। थोडंसं पीठ कमी वाटतंय, इथे अजून 2 ते 3 चमचे पीठ टाकून घेते। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पीठ असं छान असं व्यवस्थित मळून झालंय, त्याच्यासाठी मला 1 वाटी असं मक्याचे पीठ लागले आहे। हे बघा, कलरही खूप छान आला आहे। असे आपले तुकडे पडतात, याचा आता आपलं पीठ व्यवस्थित मळलं गेलं आहे। आता गॅसवर कढई ठेवली आहे, त्यात तेल गरम करण्यासाठी ठेवले आहे। आता आपण मंचुरियन करून घेऊया। तेल चांगलं कडकडीत गरम असावं, छान असं
भजी सोडतो त्याप्रमाणे आपल्याला मंचुरियन असे तेलामध्ये सोडून घ्यायचे आहेत. 1 मिनिटभर तर आपल्याला गॅस मोठाच ठेवायचा आहे. मंचुरियनचे बॉल्स आकार धरेपर्यंत गॅस मोठाच ठेवायचा आहे. असे थोडेसे लांब लांब सोडून घ्यायचे. कढईत बसेल एवढे सोडून घ्यायचे आहे. गॅस मोठाच करायचा. इथे मक्याचे पीठ वापरल्यामुळे जेव्हा आपण मंचुरियन तेलात टाकतो तेव्हा त्याचं तेलाचं टेम्परेचर कमी होतं. आता 1 मिनिट झालाय. काटा चम्मचच्या साहाय्याने असं हलवून घेऊया. आता 2 मिनिट झाले. आता आपले मंचुरियनला छान असा रंग आला आहे. आता झाऱ्याच्या साहाय्याने ह्याला काढून घेऊया. हे बघा असं मार्केटमध्ये मध्ये मिळते तसे असे लाल भडक कलर आला आहे. आता याला प्लेटमध्ये काढून घेऊया. तेलाचा रंग बेडगी मिरचीची पेस्ट वापरल्यामुळे लालसर झाला आहे. काहीच हरकत नाही, आपण ते तेल भाजीसाठी वापरू शकतो. आता दुसरी बॅच टाकून घेऊया. आता ही गॅस मोठाच करायचा आहे, त्यामुळे मंचुरियनचे बॉल्स एकमेकांना चिटकणार नाहीत. 1 मिनिटभर गॅस मोठाच ठेवायचा. आता काट्या चम्मचच्या साहाय्याने पहिल्यांदा आपण हलवून घेऊया. नंतर मीडियम गॅसवर आपले 1-1.5 मिनिट तळून घ्यायचं आहे. आता दुसरी बॅच करून झाली. आता ह्याला एका झाऱ्याच्या साहाय्याने प्लेटमध्ये काढून घेऊया. इथे आपले कुरकुरीत असे मंचुरियन तयार झाले आहेत. हे बघा असा लाल बुंद कलर आला आहे बेडगी मिरचीची पेस्ट बनवल्यामुळे. हे बघा तुम्हाला दाखवते. असा कुरकुरीत असा आवाज येतोय. एका प्लेटमध्ये काढून दाखवते. आहेत का नाही कुरकुरीत, एकदम घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने. आता मंचुरियन बरोबर खाण्यासाठी आपण चटणी करून घेऊया. इथे मी 1 चम्मच मक्याचे पीठ घेतले आहे. त्याच्यात पाणी घालून आपण याची पेस्ट बनवून घेणार आहोत. हे पेस्ट आपण चटणीसाठी वापरणार आहोत, त्यामुळे चटणीला असा छान दाटसरपणा येतो. इथे मी 1 चम्मच व्हिनेगर घेतले आहे. 1 चम्मच टोमॅटो केचप घेतले आहे. बेडगी मिरची आणि लवंग मिरचीची पेस्ट बनवून घेतली आहे. तिखटपणासाठी 2 ते 3 लवंग मिरच्या टाकल्या आहेत ह्याच्यामध्ये. आणि 1-1.5 चमचा डार्क सोया सॉस घेतला आहे. थोडंसं अद्रक असं बारीक चॉप करून घेतलं आहे. 1 मोठा चमचा लसूण असा चॉप करून घेतला आणि 1 चक्रफूल घेतले आहे. आता आपण चटणी बनवायला घेऊया. कढईत तेल ठेवलं आहे. 1 चमचा असं तेल टाकलं आहे. त्याच्यात चक्रफूल टाकून घेते. थोडंसं भाजून घेऊ. आता ह्याच्यामध्ये लसूण टाकून घ्यायचं आहे. गॅस मिडियमच ठेवला आहे. लसूण छान असा लाल होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. हलवून घेऊया. चांगला लालसर कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. लसूण छान भाजला आहे. आता ह्याच्यात अद्रक चॉप केलेला अद्रक टाकून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. दोन्ही छान असं भाजून झाले. ह्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी टाकून घ्यायचं आहे, यामुळे ते करपणार नाही. आता हलवून घेऊया. आता ह्याच्यामध्ये जी लाल मिरचीची पेस्ट बनवली आहे आपण ती टाकून घेऊया. व्यवस्थित हलवून घेऊया. छान असे 1 मिनिटभर असं भाजून घ्यायचं आहे. याला व्यवस्थित चांगलं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. त्यात डार्क सोया सॉस टाकून घ्यायचा आहे. व्हिनेगर टाकून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. ते टोमॅटो केचप टाकून घ्यायचं आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. 1 ते 1.5 मिनिट चांगलं याला शिजवून घेऊया. छान तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. हे बघा छान असा रंग आला आहे. आपण ह्याच्यामध्ये कोणतीही फूड कलर वापरला नाही. चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. व्यवस्थित मिक्स करून घेऊया. 2 मिनिट झाले आहे. आता ह्याच्यामध्ये जे मक्याचे पीठ पाणी टाकून मिक्स केले होते ते टाकून घेऊया. याने चटणीला छान असा दाटसरपणा येतो.
आपण इथे कॉर्नफ्लॉवरचा वापर केलेला नाही, त्याऐवजी मकीचे पीठ वापरले आहे. थोडंसं तिखट कमी वाटतं, याच्यासाठी थोडंसं 1 चिमूटभर मी लाल तिखट टाकत आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. चटणी तयार झाली. आता ह्याला एका बाउलमध्ये काढून घेऊया. इथे आपले मंचुरियन तयार झाले आहेत. चटणी ही तयार झाली आहे. हे बघा, एक तुम्हाला तोडून दाखवते. आतून खुसखुशीत आणि वरून कुरकुरीत असे मंचुरियन तयार झाले आहेत. एकदम साधी सोपी रेसिपी आहे. कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बेलचे बटन नक्की दाबा, यामुळे माझ्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल.